सैराट सिनेमातून संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणाऱ्या आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूवर तिच्या कन्या प्रशाला शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुश्री जैन यांनी शाळेची शिस्त आणि नियमानुसार वागण्याचं बजावलेलं आहे। रिंकू सध्या 10वीला आहे आणि तिची तुकडी आहे ब। पण शाळा सुरू झाल्यापासून रिंकू शाळेत न आल्यानं मुख्याध्यापिका आणि वर्ग शिक्षिका चिंतेमध्ये आहेत। तर रिंकूच्या मैत्रिणी तिची चातकासारखी वाट पाहतायत। एवढंच नाही तर करिअरसाठी शिक्षण महत्त्वाचं असा सल्लाही त्यांनी दिलाय। जी शिस्त सगळ्या माझ्या रिंकू आणि इतर विद्यार्थिनींना आहे त्याच पद्धतीची शिस्तीमध्ये राहणं रिंकूला पण आवश्यक आहे। ॲज अ मुख्याध्यापक म्हणून मी 15 दिवस आम्ही वाट बघू। 15 दिवसानंतर नाही आलं तर पालकांशी संपर्क साधू। शाळा सुरू झाल्यापासून ती अद्यापपर्यंत शाळेत आलेली नाही। आम्ही तिची चातकाप्रमाणे वाट पाहतोय, परंतु ती अजून काही आली नाही। इथून पुढे जर ती आली तर शाळेच्या किंवा उशीर झाला तिला यायला तर शाळेच्या प्रशासनानुसार तिच्यावर आमचं काम आहे फक्त मुख्याध्यापकांना सांगणं, गैरहजर विद्यार्थी जे 10वीला असतात इतरांना जे नियम आहेत तेच तिला सुद्धा लागू होतील। जे शिक्षण हे तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं करिअर महत्त्वाचं आहे। आणि शिक्षणात पण तू अभ्यास तसंच सातत्य ठेव जसं तू तुझ्या करिअरमध्ये ठेवशील आणि पटकन शाळेत। रिंकू तू लवकर ये, आम्हाला तुझी खूप आठवण येते आणि तू डॉक्टर झालेला आम्हाला बघायचे म्हणल्यावर तू लवकर इकडे ये। आम्ही रिंकूला खूप मिस करतोय कारण ती आमच्या शेजारीच बसायला होती। ती आमच्या शेजारीच बसायला होती आणि त्यामुळं आम्हाला खूप आठवण येते तिची। रिंकू ही माझ्या 9वीत मागे बसायला होती। रिंकू ही खूप चांगली मुलगी आहे आणि आम्ही तिला खूप मिस करतोय। रिंकू तू लवकर ये।